दुःखात बरोबर राहू. आता शेती आहे, फायदा तोटा होणारच ना, पण त्यावेळेला एकमेकांसोबत उभं राहायला पाहिजे आपण. नाही तर फायदा झाला की मोठं तोंड करून ग्रुपमध्ये सामील व्हायचं, आणि तोटा झाला की माझ्या नावाने शिमगा करायचा असेल तर अशांना लांबूनच रामराम लांबच. नाही 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 माऊली, चुकलो आम्ही. तू म्हणशील तेच बरोबर. काय नाही ते याव का आम्ही ये ना पाटील. नाही म्हणलं हिच्यावरून याव. उगाच तुमची काय खलबल सुरू असली त्यामध्ये आमची अडचण नको ना. नाही नाही असं काही नाही. खलबल काड्या लावालावी करणं हे शेतकऱ्याची कामं नाहीये. अहो आता तुम्ही पुढाऱ्यापेक्षा कुठं कमी आहेत. राजकारणात उतरलात तर राज्यात निवडून याल, इतकी माणसं आहेत तुमच्याकडं. पाटील, शेतकऱ्यांनी स्वतःचं भलं बघावं, शेतीचं भलं बघावं. राजकारण करायला तुम्ही आहेत की. अहो तुमचं किती नाव गाजले आता. राज्यातल्या एवढ्या शेतकऱ्यात तुम्ही भलं केले. लय मोठे झाला नाही ते तुम्ही आता. मी फक्त शेतकऱ्यांचं भलं करायचा प्रयत्न करतोय, बाकी काय. छे, भलं कसलं आले. अहो तुम्ही तर मुळावर उठल्या त्या गरीब शेतकऱ्याच्या. ती काय तुमची ती तसली सेंद्रिय का बेंद्री शेती करून 50-50 टोळक्यांना तुम्ही नादी लावलं. म्हणजे तुम्ही सगळ्या शेतकऱ्याचं भले केलं तुम्हाला असं वाटतंय का. आणि जे तुमच्या मागं नव्हते ते शेतकरी नव्हते. काय नाही ते. हे बघा पाटील, त्यांचा प्रश्न. त्यांनी सुद्धा जागा व्हायची गरज आहे आणि योग्य पद्धतीने राबायची गरज आहे. अहो आता राहिली तरच कुठं शेती करत दिवस. सरळ शेती विकून 7 पिढ्या बसून खायत दिवस आले. पण तुम्ही त्या गरीब शेतकऱ्यांना त्या कुणब्याच्या गाडं सगळं राब राब शिकवालात. त्यांच्याही खाऊ दे ना 7 पिढ्या बसून येते. हे बघा पाटील, तुम्ही जर तुमची सगळी जमीन विकली ना तर तुमच्या 7 काही 21 पिढ्या बसून खात्या. आणि तसं तुम्ही बिनधास्त करा, आमचं काहीच म्हणणं नाही. पण आमच्या इथून पुढच्या सगळ्या पिढ्या शेतीत राबूनच खात्या. पण टीसभर सुद्धा जमीन विकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सोमवारी कलेक्टर आहेत पंचायतमध्ये. तुम्हाला हत्ती बनायचं का मुंगी तुम्ही ठरवायचं. जमिनी घेऊ नका, आमच्या जमिनी घेऊ नका. शेतीशाहीचा उद्योग जय जवान. आमच्या जमिनी घेऊ नका. जय जवान. साहेब, आमच्या बापजादांनी पोटाला बिबा लावला पण जमिनी नाही ऐकल्या कधी. अहो तुमच्या या सिस्टीमनी शेतकऱ्याला राजा केलं, पण फक्त खाण्यापुरतच. त्याने का पिकवलेलं तर खाल्लंच तुम्ही, पण त्याला टोचा मारून मारून त्याचं मासकाण सुद्धा खाल्लं. एवढी शेती तोट्यात चालली होती सारखी सारखी, तरी सुद्धा हे शेतकरी शेती करत होते का? कारण अन्नदात्याचं कर्तव्य निभवायचं होतं त्यांना. आणि ही तोट्याची शेती फायद्याची कशी आहे हे आता आम्ही दाखवून द्यायला लागलोय. तर तुम्ही लगेच आमच्या भविष्यावर वरोटा फिरवायला आले. पण कोणी ते सर्वजण? किती आहे यांची जमीन? हे इथले सगळे हिंजोडीचे बस 1100-1200 एकर समन्यामध्ये हाय. पण पडीकच ते काय 10-12 गुंठे पाली हाऊसला हाय. पण ती बी लिंबूटुबी शेती करतात. आणि त्याची तर आपले आले पाचका करायला. पाटील एकदम बरोबर बोलताय साहेब. पण ह्यालाच नाही का शेती करायची? मी काय म्हणतो साहेब, आमच्या सह्या घेऊन आम्हाला लवकर मोकळा करा. हे बघा, तुम्हा सर्वांची शेतीविषयीची जी तळमळ आहे ना ती अभिनवच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना समजली. अहो खास तुमच्यासाठी ना एक ऑफर घेऊन आलो आहोत आम्ही. तुम्हाला शेती करायची ना, मग तुम्ही अवश्य करा ना. हे बघा, पॉली हाऊस साठी जी काही 5-50 एकर तुम्हाला जमीन लागणार आहे ना ती तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या ना. आणि राहिलेली जी पडीक जमीन आहे ती तुम्ही सरकारला विका. हवी तेवढी किंमत आम्ही तुम्हाला देऊ. अहो साहेब, उद्योगधंदे इकडे यावे अशी आमची बी इच्छा आहे. पण त्यासाठी आमचे चालू उद्योग कशाला बंद करता तुम्ही? येऊ दे ना उद्योगधंदे, त्याच्यासोबत बाहेरचे लोक येते. आम्ही त्यांना भाजीपाला, दूध हे सगळं विकू ना. हाही उद्योगधंद्याचाच एक भाग समजा की. बोडके, विना परवाना मोर्चा काढल्याबद्दल आम्ही तुम्हाला अटक करू शकतो. साहेब, आम्ही मोर्चा नाही काढला, आम्ही फक्त गाऱ्हाणं मांडायला आलोय. पण हे सरकारी काम आहे आणि या कामात अडथळा आणल्याबद्दल आम्ही तुम्हा सगळ्यांना अटक करू शकतो. बऱ्या बोलाने सांगतोय, तुम्ही सगळे इथून निघून जा. हे चला रे, इथं लोकशाही नाही ठोकशाही आहे. बोला शेतीशाहीचा. अरे गडपट्यांनो, ओळखाच्या नादाला लागून आलेल्या लक्ष्मीला वळाडू नका. कागद ठेवलेत, सह्या करा आणि पैशाने घर भरून घ्या. या पाटलाच्या नादी लागून सख्यायला ऐकू नका. चला.
काय आहे पाटील